Dear students, I welcome you to this lecture of English compulsory. So this is the last lecture of your syllabus that is there in the first semester. So in previous lecture, I talked about Pressy writing. You might have watched that video. And one important thing I would like to tell you about Pressy writing. It is about the way you should write that Pressy. Even yesterday I had talked about it. खूप महत्वपूर्ण बाब मी तुम्हाला सांगतोय. So, as I talked about Pressy and the nature of Pressy writing, so if there is a paragraph of 200 words, then you will write that Pressy between 60 and 70 words. म्हणजे 200 शब्दांचा जर ओरिजिनल पॅराग्राफ असेल तर 60 ते 70 शब्दामध्ये तुम्हाला तो प्रेसी लिहायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या स्टेप्स असल्या पाहिजे, कसं वाचन करायचं, कशा पद्धतीनं त्यामधल्या मुख्य मुद्द्यांना अंडरलाईन वगैरे करायचं, ते मुद्दे नंतर काढायचे. आय टॉक्ड अबाउट इट. पण बऱ्याचशा म्हणजे मुलांना काय वाटतं माहिती आहे का, हे प्रेसी रायटिंग हे खूप सोपं आहे. कारण म्हणजे वरचा पॅराग्राफ पाहायचा, त्या पॅराग्राफमधलं एक वाक्य लिहायचं, 2 वाक्य काढायचे. परत चौथं वाक्य म्हणजे लिहायचं, बाकी 2 काढायचे. ओके. परत त्याच्यानंतरचं वाक्य लिहायचं, बाकी 2 काढायचे. सो दिस इज नॉट द वे टू राईट अ प्रेसी. म्हणजे सबंध पॅराग्राफचा गोषवारा किंवा सारांश, अब्स्ट्रॅक्ट म्हटलं ना आपण काल, तो सारांश त्या नवीन तुम्ही लिहिलेल्या प्रेसीमध्ये आला पाहिजे. नाहीतर एक वाक्य गाळायचं, म्हणजे एक वाक्य लिहायचं, पुढचे 2 वाक्य ओरिजिनलमध्ये गाळायचे, परत एक वाक्य लिहायचं. सो दॅट इज नॉट द राईट मेथड. that is absolutely wrong method. And if you follow that kind of method, definitely you will face a serious problem. तशा पद्धतीची मेथोडॉलॉजी तुम्ही जर यूज केली ना, so definitely it is going to be a huge loss in terms of your marks and in terms of your understanding. त्यामुळे हे जे सगळे टॉपिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्रेसी रायटिंग, then how to appreciate a poem, and even the topics in grammar. So those things are very, very important. They are important not only for BA first year, but they are important even for the preparation of competitive examinations. तर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना सुद्धा हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा, विशेषतः ग्रामर, प्रेसी रायटिंग या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं काल म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रेसी रायटिंग पाहिलं. आता आजच्या लेक्चरमध्ये नेमकं आपण म्हणजे परीक्षेला जाणार आहात. आता काही दिवसानंतर तुमची ऑनलाईन एक्झाम सुरू होणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन मेड बी. शक्यतो ऑनलाईनचा पर्याय निवडा. यासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडा म्हणून तुम्हाला सांगतोय, कारण म्हणजे ते पेपर म्हणजे अतिशय गतीनं तपासले जाणार आहेत ऑनलाईनचे. आणि मुद्दा तोच नाही, दुसरा मुद्दा असा आहे की कॉलेजमध्ये जर मोठ्या प्रमाणात गर्दी जर झाली तर म्हणजे यदाकदाचित म्हणजे इन्फेक्शनचा रेट आणखी वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तो जो डेमोच्या संदर्भात तुम्हाला जो तुमच्या ग्रुपवर मेसेज वगैरे आला होता, त्याप्रमाणे यू हॅव दॅट डेमो अँड आफ्टर दॅट यू अपियर फॉर दॅट एक्झाम ऑनलाईन ओनली. ऑफलाईनचा शक्यतो पर्याय निवडू नका. खूपच अत्यंत अडचण असेल, मोबाईल फोनच नाही आहे, स्मार्टफोन, अशा केसमध्ये ठीक आहे. ओके. शक्यतो ऑनलाईनचाच पर्याय निवडा, तो अतिशय चांगला पर्याय आहे. आणि ऑनलाईन म्हणजे शक्यतो कुणालाच आतापर्यंत टेक्निकल एरर किंवा टेक्निकल प्रॉब्लेम ऑनलाईनमध्ये आला नाही. त्यामुळे तुम्हाला पण निश्चितच येणार नाही, कारण सेकंड आणि थर्ड इयरचे एक्झाम आता जवळपास संपत आलेले आहेत. ओके. असो, सो लेट्स हॅव अ लुक ॲट this particular slide. So this slide is about how to prepare for multiple choice questions. MCQs आपण म्हणतो ना. So your exam is going to be conducted multiple choice. So those questions will be objective type. And because of that, what kind of preparation is needed for that examination. So this lecture will be about how to prepare for those questions. तर त्या प्रश्नांची तयारी कशी करायची त्याबद्दल हे आपलं लेक्चर असणार आहे.
तर आता मी सांगितलंय की ते प्रश्न सगळे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह वगैरे असं काही लिहिण्याची गरज नाही. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचा क्रमांक वगैरे लिहायचा आहे. त्या ठिकाणी ABCD जो असेल तो पर्यायाचा क्रमांक आणि त्यानंतर म्हणजे काय एक-एक करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर प्रश्न असा आहे की नेमकं परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील? दॅट इज द सिरियस इश्यू. ओके. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते प्रश्न नेमकं कशा स्वरूपाचे असतील? सो अबाउट which I am going to talk in this context. So these are the important points that I have given in this context. So one by one we are going to think about all the points. Let's think about the first one. तर पहिल्या म्हणजे काय मुद्द्यापासून आपण सुरुवात करू. परीक्षेत काय काय विचारलं जाऊ शकतं? द फर्स्ट थिंग इज दॅट नेम ऑफ द रायटर अँड टायटल ऑफ द टॉपिक. ओके. तर अमुक अमुक म्हणजे कविता आहे, ही कविता कुणी लिहिली? फॉर एक्झाम्पल असा प्रश्न असतो. किंवा तुमच्या अभ्यासक्रमातली म्हणजे एडमंड स्पेन्सरनं कोणती कविता लिहिली? अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ओके. आता एडमंड स्पेन्सरनं म्हणजे कोणती म्हणजे एडमंड स्पेन्सरनं खालीलपैकी कोणती कविता लिहिली असं म्हटलं तर तुमच्या अभ्यासक्रमातल्या 4 कवितांची खाली नावं दिलेली असतील. त्यातून योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा. अशा प्रकारचा प्रश्न असू शकेल. किंवा असाही प्रश्न असू शकेल, सो हू रोट द पोएम इफ? ओके. कोणती? हू रोट द पोएम इफ? इफ नावाची कविता कोणी लिहिली? असं तुम्हाला विचारण्यात येईल. आपणाला तिथं खाली 3-4 पर्याय दिलेले असतील, पण त्यापैकी योग्य पर्याय आपण निवडायचा रुडयार्ड किपलिंग अशा पद्धतीनं. म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे प्रोजचे 5 टॉपिक्स आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. त्यानंतर पोएट्रीचे 5 टॉपिक्स आहेत. तर अशा प्रकारच्या 10 टॉपिक्स म्हणजे काय त्या टॉपिकची नावं आणि नेमकं ती कविता किंवा ती शॉर्ट स्टोरी किंवा ते प्रोज रायटिंग आहे नेमकं कुणी लिहिलं? कुणी काय लिहिलं? तुमच्या अभ्यासक्रमामधले जे टॉपिक्स आहेत ना, कुणी काय लिहिलं हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. आता असाही प्रश्न येऊ शकतो, हू रोट द शॉर्ट स्टोरी द आयज आर नॉट हिअर? खालील म्हणजे म्हणजे कोणती? आयज आर नॉट हिअर नावाची ही शॉर्ट स्टोरी कोणी लिहिली असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर तुम्ही चटकन म्हणजे खालच्या 4 पर्यायामधून एक पर्याय तुम्हाला निवडता आला पाहिजे, रस्किन बॉन्ड. ओके. हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला सांगतोय. तर थोडा रट्टा मारा किंवा काय करायचं ते करा. चांगले मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत. तर प्रामुख्यानं म्हणजे महत्त्वपूर्ण बाब आता यामध्ये अशी आहे, की कवितेची नावं मुखपाठ असणं आपल्याला गरजेचे आहे. ते शॉर्ट स्टोरीज असतील किंवा ते प्रोज टॉपिक्स असतील म्हणजे गद्य आणि पद्य विभागांचे सगळे शीर्षक टायटल्स आपल्याला माहिती पाहिजेत. कवितेचं नाव माहिती पाहिजे, त्या पाठाचं नाव माहिती पाहिजे आणि ती कविता किंवा तो पाठ कोणी लिहिला त्या लेखकाचं नाव सुद्धा महत्त्वाचं आहे माहिती असणं. ओके. त्याच्यावर किमान 4-5 तरी तशा प्रकारचे प्रश्न असतील. ओके. कोण काय लिहिलं? ही कविता कोणी लिहिली? किंवा फॉर एक्झाम्पल अलेक्झांडर पोपनं कोणती कविता लिहिली? खाली 4 कवितेची नावं दिलेली असतील. ओके. तर ओड ऑन सॉलिट्यूड हा योग्य पर्याय आहे. तर अशा रीतीनं म्हणजे तुम्ही याची तयारी करणार आहात. सो नेम ऑफ द रायटर अँड द टायटल ऑफ द टॉपिक. सो हू रोट दॅट शॉर्ट स्टोरी? हू रोट दॅट प्रोज? Who wrote that poetry and the title of that topic? These things are important. कवितेचं नाव किंवा त्या पाठाचं नाव आणि ती कविता किंवा तो पाठ कुणी लिहिला हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा संपला आपला. नेम ऑफ द रायटर अँड टायटल ऑफ द टॉपिक. सेकंड पॉइंट इज अबाउट बॅकग्राऊंड टू द रायटर ऑर टॉपिक. तर त्या कवीचं बॅकग्राऊंड विचारलं जाईल. उदाहरणार्थ रस्किन बॉन्ड इज फ्रॉम सो अँड सो कंट्री असा प्रश्न असेल. रस्किन बॉन्ड हा अमुक अमुक म्हणजे देशाचा लेखक आहे. ओके. आपल्याला वाटतं की रस्किन आणि बॉन्ड अशा प्रकारची नावं पाश्चिमात्य देशामध्ये मधलेच असतात. त्यामुळे खाली ऑप्शन दिलेले असतील, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इंडिया. आपण सरळ करून टाकतो त्या ठिकाणी टिक म्हणजे काय? इंग्लंड. नो. रस्किन बॉन्ड इज अन इंडियन रायटर. आयज आर नॉट हिअर नावाचा तो टॉपिक आहे. ती कथा आहे रस्किन बॉन्डनं लिहिली. अशा पद्धतीने तुम्हाला फसवण्याचा सुद्धा म्हणजे प्रयत्न केला जातो. इन द सेन्स म्हणजे ती उत्तरं किंवा तो प्रश्न म्हणजे आपणाला फसवण्याजोगा असतो किंवा आपली फसगत होऊ शकते त्याचं उत्तर लिहित असताना. त्यामुळं
प्रत्येक म्हणजे टॉपिकच्या सुरुवातीला त्या लेखकाविषयी माहितीचा एक पॅराग्राफ दिलेला आहे. ओके, तो महत्त्वाचा पॅराग्राफ आहे. 1-2 पॅराग्राफमध्ये त्या कवितेविषयी, कवीविषयी, लेखकाविषयी माहिती दिलेली आहे. तर प्रत्येक म्हणजे लेखकाचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर काही प्रश्न येऊ शकतात. ओके, इवन यू नीड टू थिंक अबाउट बॅकग्राऊंड टू द टॉपिक. त्या टॉपिकचं बॅकग्राऊंड काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, किंवा असा एक प्रश्न येऊ शकतो, ब्लाइंड कॅरेक्टर्स अपीअर इन द शॉर्ट स्टोरी XYZ. अंध कॅरेक्टर्स कोणत्या कथेमध्ये आलेले आहेत असा प्रश्न विचारला तर तुम्हाला चटकन सांगता आला पाहिजे, आयज आर नॉट हिअर. कारण ते टॉपिक पूर्ण आपण वाचले पाहिजे. एक सर्वात महत्त्वपूर्ण बाब मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. सगळे प्रोज टॉपिक्स 5च्या 5 असलेले, सगळ्या 5च्या 5 कविता अतिशय व्यवस्थितपणे वाचायच्या, कविता वाचायच्या, ते प्रोजचे टॉपिक वगैरे वाचायचे. आणि प्रश्न जर काही विचारला तर म्हणजे यू शुड बी एबल टू आन्सर दोज क्वेश्चन्स. तर त्याचं बॅकग्राऊंड, लेखकाचं बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. त्या कथेमध्ये, कवितेमध्ये, त्या प्रोज म्हणजे टॉपिकमध्ये नेमकं काय दिलेलं आहे याविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे. इट इज द सेकंड पॉईंट. थर्ड इज टायटल ऑफ हिज हर इम्पॉर्टंट रायटिंग्स. ओके, तर एखाद्या अमुक लेखकाचं नाव विचारलं जातं आणि म्हणजे अमुक लेखकानं खालीलपैकी म्हणजे सुप्रसिद्ध अशी कोणती कविता लिहिलेली होती. तर प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला लेखकाविषयी, कवीविषयी जो पॅराग्राफ दिले ना, म्हणजे त्या पॅराग्राफमधून ही तयारी करायची. ओके, महत्त्वपूर्ण. आता समजा पुढच्या सेमिस्टरमध्ये देर इज रवींद्रनाथ टागोर्स पोएम वेअर द माइंड इज विदाउट फिअर. ओके, किंवा म्हणजे होमकमिंग नावाची कथा आहे याच म्हणजे सेमिस्टरमध्ये तुम्हाला. तर ते होमकमिंग कथेवरूनच म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, गीतांजली इज रिटन बाय XYZ रायटर. तर आपल्याला चटकन सांगता आलं पाहिजे रवींद्रनाथ टागोर. ओके, ज्या गीतांजलीला आपल्याला माहिती आहे की नोबेल प्राईज मिळालं. तर अशा पद्धतीनं कोण काय लिहिलं याची सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल. ती माहिती कशात मिळते, त्या कवीविषयी, लेखकाविषयी जो पहिला पॅराग्राफ दिलेला ना, तो टॉपिक सुरू होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये ती माहिती मिळते. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट. थर्ड पॉईंट. नाउ फोर्थ, नेम ऑफ द कॅरेक्टर्स अपीअरिंग इन शॉर्ट स्टोरीज. तर कथेमध्ये काही काही कॅरेक्टर्स येतात, त्या कॅरेक्टरचं नाव म्हणजे काय विचारलं जातं. उदाहरणार्थ, द कॅरेक्टर कॉल्ड स्वॅलो अपीअर्स इन द शॉर्ट स्टोरी असा प्रश्न विचारू शकतात. स्वॅलो नावाचं कॅरेक्टर कोणत्या कथेत येतं आपल्याला चटकन सांगता आलं पाहिजे, हॅपी प्रिन्स. ओके, किंवा माखन इज अ कॅरेक्टर फ्रॉम. माखन हे कुठे येतं कॅरेक्टर आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या ठिकाणचा पर्याय जो निवडता आला पाहिजे. म्हणजे काय, होमकमिंग नावाच्या त्या कथेमध्ये टागोरांच्या माखन नावाचं कॅरेक्टर येतं. अशा प्रकारे कोणतं पात्र म्हणजे कोणत्या कथेमध्ये वगैरे येतं तर ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कथा, प्रत्येक टॉपिक म्हणजे आपण व्यवस्थितपणे वाचला पाहिजे. 5 कविता वाचायच्या तुम्हाला व्यवस्थितपणे, आणि 5 ते गद्य विभागामधले 5च्या 5 टॉपिक्स तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे अतिशय व्यवस्थितपणे वाचायचे आहेत. शक्य असेल तर ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न त्यातून निवडून म्हणजे तुम्ही तयार केले पाहिजेत. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट, थीम ऑफ द प्रोज पोएट्री. ओके, तर त्या कथेचा किंवा त्या गद्य विभागाचा म्हणजे गद्य जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकचा थीम काय किंवा त्या कवितेचा थीम काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, सो आता उदाहरणार्थ, a poet talks about love between lover and beloved in the poem. ओके, म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी मधल्या प्रेमाची चर्चा या कवीनं अमुक कवितेमध्ये केलेली आहे. कोणत्या अमुक म्हणजे गाडीला जागा तिथं डॅश ह्या कवितेमध्ये केलेली आहे. तर त्या ठिकाणी खाली 4 पर्याय दिलेले असतील. तर 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अशा प्रकारचा जर प्रश्न जर असेल तर त्या ठिकाणी एकतर उत्तर असू शकतं, वन डे आय रोट हर नेम अपॉन द स्टँड. तर ही कविता येईल, एकदम सुरुवातीला मी शिकवली होती. आणि नाहीतर म्हणजे काय, दुसरी कविता कोणती येईल, शेवटी शिकवलेली, ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रोज. अशा पद्धतीने योग्य पर्याय तुम्हाला निवडता आला पाहिजे. ओके, तर त्या कवितेचा किंवा त्या गद्य विभागाचा थीम काय आहे तर हे आपल्याला म्हणजे थोडं कळलं पाहिजे. कशाविषयी आहे ती कविता किंवा तो टॉपिक. सो यू शुड नो अबाउट इट. ओरिजिनल वाचायचं, त्याचं बॅकग्राऊंड वगैरे वाचायचं. आणि विशेष करून आणखी महत्त्वाची बाब,
विशेषतः प्रत्येक कवितेच्या शेवटी त्या कवितेविषयी जवळपास अर्धा ते 1 पानाची माहिती दिलेली आहे. समरी टाईप दिलेली आहे. ती आपण वाचायची, कारण त्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेची चांगली म्हणजे तयारी करता येऊ शकते. सो थीम ऑफ द प्रोज अँड पोएट्री. नेक्स्ट इज डेफिनेशन ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. तुम्ही क्लासमध्ये जे लोक आले होते ना त्यांना माहिती असेल, आपले जे सगळे पार्ट ऑफ स्पीच आहेत ना, म्हणजे जवळपास 9-10 प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच. उदाहरणार्थ त्यांची म्हणजे काय व्याख्या विचारण्यात येते. व्याख्या म्हणजे काय? नेम ऑफ अ पर्सन, थिंग, प्लेस इज कॉल्ड ॲज, असा प्रश्न असू शकतो ग्रामरवर. तर त्या ठिकाणी खाली प्रश्न दिलेले असतात. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब. एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, गावाच्या नावाला म्हणजे काय म्हणतात, तर आपल्याला म्हणजे काय त्या ठिकाणचा पर्याय कोणता, नाऊन हा पर्याय तो आपल्याला निवडता आला पाहिजे. अशा पद्धतीने व्याख्या विचारू शकतात. ओके, असं विचारू शकतात की ॲडजेक्टिव्ह मीन्स. ओके, ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, ॲडव्हर्ब कशाला म्हणायचं, ओके, त्याच्या व्याख्या विचारल्या जाऊ शकतात आणि ती व्याख्या आपल्याला जमली पाहिजे. सो ॲक्च्युली आय हॅव टॉक्ड अबाउट एव्हरीथिंग इन डिटेल व्हाईल कंडक्टिंग ऑफलाईन लेक्चर्स. तर त्या ठिकाणी आपण याची भरपूर माहिती वगैरे घेतलेली आहे. ज्या लोकांनी ऑफलाईन लेक्चर्स वगैरे अटेंड केले नाहीत ना, त्यांनी ग्रामरच्या पुस्तकामधून याची माहिती मिळवावी. नाऊन कशाला म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, ॲडव्हर्ब कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी त्यांनी माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपण क्लासमध्ये हे विस्तृतपणे घेतलेलं आहे. ओके, तर व्याख्या एखाद्या पार्ट ऑफ स्पीचची, नाऊनची व्याख्या विचारतील, वर्बची विचारतील, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन, वॉट एव्हर. ओके, तर अशी व्याख्या विचारण्यात येईल. सो पुढचा मुद्दा आहे आयडेंटिफाईंग पार्ट्स ऑफ स्पीच. सो यू नीड टू आयडेंटिफाय डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. इट मीन्स एक ओळ दिलेली जाईल, फॉर एक्झाम्पल आय व्हिजिटेड अजंठा. अजंठाला अंडरलाईन केलेलं जाईल, विचारलं जाईल की आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. आपल्याला सांगता आला पाहिजे अजंठा इज अ नाउन. पुढचा प्रश्न आहे ही केम टू मी येस्टरडे. ओके, येस्टरडेला अंडरलाईन केलेलं असेल तर आपणाला म्हणजे ते सांगता आलं पाहिजे. येस्टरडे हे म्हणजे काय, ॲडव्हर्ब आहे, आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, तर अंडरलाईन केलेले पार्ट ऑफ स्पीच म्हणजे त्या ठिकाणी वाक्य दिलेले असतील ते ओळखायला आपल्याला सांगतील. सो दोज पार्ट्स ऑफ स्पीच यू नीड टू आयडेंटिफाय. दॅट कर्टन इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल अंडरलाईन केलेलं असेल. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच म्हणतील. ब्युटिफुल म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. अशा रीतीनं वाक्यामध्ये अंडरलाईन करून तुम्हाला विचारू शकतात की पार्ट ऑफ स्पीच ओळखायला. ओके, त्यामुळं आयडेंटिफिकेशन ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच इज अ मस्ट. ओके, हे आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे. खूप सोपं आहे, ते आपण वर्गामध्ये पाहिलेलं आहे. ओके, सो लास्ट बट one topic, one point, identifying important lines from prose poetry. ओके, तर कवितेमधल्या किंवा त्या गद्यविभागामधल्या ओळी दिल्या जातील आणि त्या ओळी म्हणजे कोणत्या टॉपिकमधल्या ते ओळखायला तुम्हाला सांगतील. ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज न्यूली स्प्रिंग इन जून, अशा ओळी दिलेल्या जातील आणि म्हणतील की दीज लाईन्स आर फ्रॉम द पोएम. खाली 4 पर्याय दिलेले असतील तर योग्य पर्याय आपल्याला निवडता आला पाहिजे. ओके, किंवा वन डे आय रोट हर नेम अपॉन द स्ट्रँड बट केम द वेव्स अँड वॉश्ड इट अवे. अगेन आय रोट विथ द सेकंड हँड. अशा पद्धतीने ओळी दिल्या जातील, विचारलं जाईल की कुठल्या कवितेमधल्या ओळी आहेत. आपल्याला चटकन म्हणजे त्या ठिकाणचा पर्याय लक्षात आला पाहिजे, वन डे आय रोट हर नेम. ओके, तर अशा रीतीनं कवितेमधल्या असतील किंवा एखाद्या कथेमधल्या, ओ स्वॅलो, डिअर स्वॅलो, लिटिल स्वॅलो, अशा पद्धतीचं एखादं वाक्य दिलं जाईल. आपल्याला चटकन लक्षात आलं पाहिजे की दॅट सेंटेन्स इज फ्रॉम द टॉपिक नेमली हॅपी प्रिन्स. कुठून ते आलेलं आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, किंवा ओके, इवन वी स्टडीड द टॉपिक होम कमिंग बाय रवींद्रनाथ टागोर. त्या ठिकाणचे सुद्धा काही काही डायलॉग्स विचारतील आणि म्हणतील की हा डायलॉग कोणत्या म्हणजे कथेमधला आहे, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यामुळं प्रत्येक टॉपिक खरं तर हे जास्ती चॅलेंजिंग आहे पूर्वीपेक्षा, डिस्क्रिप्टिव्हपेक्षा. ऑब्जेक्टिव्ह जास्ती चॅलेंजिंग आहे. यासाठी जास्ती चॅलेंजिंग आहे की याची तयारी अतिशय बारीक म्हणजे काय, सूक्ष्मपणे सगळंच्या सगळं आपला अभ्यास करूनच म्हणजे त्याची तयारी चांगली होऊ शकते. नाही तर कुठलं तर फालतू म्हणजे
सेकंड हँड मटेरियल कुठलं तर विचित्र अशा पद्धतीचं गाईड वगैरे घ्याल, त्यातून तयारी करण्याचा प्रयत्न कराल. हे असं होऊ शकत नाही, त्यातून तयारी होऊ चांगली शकतच नाही. ओके, त्यामुळं कविता वाचायच्या सगळ्या, त्यातून काही उत्तर काढायची, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न काढायचे. प्रोज टॉपिक्स वगैरे वाचायचे, त्यातून म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे तुम्ही काही मुद्दे प्रश्न वगैरे काढायचे, त्यातूनच तुम्हाला विचारण्यात येणार आहे. आयडेंटिफाईंग इम्पॉर्टंट लाईन्स फ्रॉम प्रोज पोएट्री. तर अमुक अमुक ओळी कोणत्या कथेमध्ये येतात, अमुक अमुक ओळी या खालीलपैकी कोणत्या कवितेमध्ये आलेल्या आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न. किंवा या ओळी खालीलपैकी कोणत्या कवितेमध्ये येतात, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. सो यू नीड टू प्रॉपरली आयडेंटिफाय दॅम. ओके, त्यामुळे 40% पास आहे बरं. तुम्हाला 24 मार्क्स पडावे लागतात. 60 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे. तर 60 मार्कांपैकी तुम्हाला 24 पडावे लागतात, म्हणजे मार्क्स पास होण्यासाठी. शक्यतो 30 प्रश्न विचारतील, एक प्रश्न 2 मार्कांना असेल, 30 दुनी 60. ओके, 60 पैकी 40% 24 मार्क्स होतात. 24 मार्क्स तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पडले पाहिजे, तर आणि तरच तुम्ही पास होणार आहात, नाहीतर नाही पास होत. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. अतिशय मायन्युटली सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा, अभ्यास करा, मुद्दे वगैरे काढा, त्यातून म्हणजे काय तुम्हाला हे सगळं सोपं जाणार आहे. आयडेंटिफाईंग इम्पॉर्टंट लाईन्स फ्रॉम प्रोज अँड पोएट्री. अँड द लास्ट पॉइंट, फिगर्स ऑफ स्पीच अपिअरिंग इन पोएम्स. ओके, तर काही काही अलंकार कवितेमध्ये येतात पहा. ओके, ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज, अशा पद्धतीनं लाईक असं दिलेलं असतं, मग खाली दिलेलं असतं, प्रश्न विचारलेला असतो की विच फिगर ऑफ स्पीच अपियर्स इन दिस लाईन. कोणती फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये येते, तुम्हाला सांगायला जमलं पाहिजे की इट इज सिमिली. कुठं सिमिली येते, कुठं मेटाफर येतो, कुठं हायपरबोल वगैरे येतो, ह्या सगळ्या गोष्टींची आपण क्लासमध्ये चर्चा केलेली आहे. ओके, सो थ्रूआउट द पोएम ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज देर इज हायपरबोल. ओके, तर ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज ही जी कविता आहे ना, या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला हायपरबोल सापडायला लागेल. सो यू नीड टू थिंक अबाउट इट. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमची तयारी करणार आहात. तर हे मुद्दे सगळेच्या सगळे लिहून घ्यायचे. वाटलं तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, आणि पुन्हा पुन्हा पाहून म्हणजे तुमच्या परीक्षेची तयारी करा. तुम्हाला किमान 24 मार्क्स पडणं अत्यंत गरजेचं आहे. जर एवढे मार्क्स तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही फेल व्हाल, आणि पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याची तुमच्यावर वेळ येऊ शकेल. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. एक्सक्यूज मी. सो आणि तुम्ही म्हणू शकाल की सर आम्ही तयारी कोणत्या पुस्तकातून करायची. सो दॅट बुक इज लँग्वेज थ्रू कॉन्टेक्स्ट. हे तुम्हाला पुस्तक माहिती आहे. फक्त त्याचा कलर पहा, कारण तुमच्या व्हिडिओमध्ये हे सगळं उलटं दिसणार आहे. ओके, तर हे पुस्तक आहे लँग्वेज थ्रू कॉन्टेक्स्ट. काही काही लोकांकडे हे पुस्तक झेरॉक्स आहे. मी काय केलं होतं, या पुस्तकाचं PDF सुद्धा ग्रुपवर टाकलं होतं. वाटलं तर ज्या ज्या लोकांकडे पुस्तक नाही त्या लोकांसाठी परत एकदा ग्रुपवर PDF टाकतो हे लेक्चर अपलोड केल्याबरोबर. तर हे पुस्तक पूर्ण प्रिंट करून घ्यायचं. जर ज्या ज्या लोकांकडे हे पुस्तक प्रत्यक्ष आहे, हे पुस्तक 5 कविता आहे त्यातल्या, त्या लेखकाच्या कवीच्या बॅकग्राऊंडसह 5 कविता व्यवस्थित वाचायच्या. त्याच्या पाठीमागचं दिलेलं सगळं म्हणजे काय वाचायचं, त्या कवीविषयी लेखकाची माहिती वाचायची, त्या कवितेवर दिलेली माहिती वगैरे वाचायची. अवघड दिलेले शब्द असतात तर त्या ठिकाणची त्या कवितेमध्ये टॉपिकमध्ये आलेले ते शब्द त्या ठिकाणी वाचायचे. कदाचित अवघड शब्दांचा अर्थ सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. ओके, तर 5 कविता, 5 प्रोज टॉपिक्स. ओके, तर अशा रीतीनं तुम्ही या पुस्तकातून 10 टॉपिकची तयारी करणार आहात. 10 जास्ती मोठे टॉपिक नाही आहेत. 2 दिवसात पूर्ण तयारी होऊ शकते. आणि या व्यतिरिक्त ग्रामर. ओके, आणि त्याच्यासोबतच ग्रामरमध्ये कोणता टॉपिक तुमच्या अभ्यासक्रमात मी तुम्हाला शिकवलेला आहे माहिती आहे तुम्हाला, पार्ट्स ऑफ स्पीच. आणि फायनली मागच्या लेक्चरमध्ये घेतलेला कोणता म्हणजे टॉपिक, प्रेसी रायटिंग. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे जमल्या पाहिजेत. So with this, I would like to stop here today, and I look forward to meet you once again after this exam, and I would like to meet you offline as soon as this infection goes down. So thank you very much.
टेक अ गुड केअर ऑफ युअर सेल्फ. स्वतःची खूप चांगली काळजी घ्या, चांगला अभ्यास करा, भरपूर वाचन करा. ओके. आणि या बाबतीत तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर म्हणजे मला मेलसुद्धा करू शकता. बऱ्याचशा लोकांकडे माझा ईमेल ॲड्रेस आहे. परत मागे बऱ्याचदा दिला होता ईमेल ॲड्रेस, तर तो ईमेल ॲड्रेस परत या ठिकाणी मी लिहितोय. DSS पहा काय, DSSURYA@gmail.com. So thank you very much. Wish you good luck for your examination. आणि परत एकदा आपण कॉलेजमध्ये भेटूया लेक्चरमध्ये. सो टिल देन गुड बाय. काही प्रश्न वगैरे असतील, आणखी काही विचारायचं वगैरे असेल तर यू कॅन ईमेल मी. ओके. सो थँक यू व्हेरी मच. वन्स अगेन ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. तर हे मुद्दे जे दिलेले आहेत ना, याची अतिशय गंभीरपणे दखल घ्यायची आणि तयारी करायची. थँक्यू व्हेरी मच.